हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. चला, बऱ्याच दिवसांनी का होईना पण प्रयत्न जे आहेत ना ते फळाला लागत आहेत. जे मोठे व्लॉग्स बनवण्याचं ठरवलेलं होतं 2 ते 3 व्लॉग्स का होईत ना पण तयार आहेत. सो जे एक एक करून व्लॉग आहेत ना मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आता ट्राय करेल की छोट्या मिनी व्लॉगपेक्षा मोठे व्लॉगच तुमच्यासोबत शेअर करायचे, पण जमलं पाहिजे. माऊ जी आहे ना ती खूप जास्त कधी कधी क्रँकी होऊन जाते आणि मग बराच वेळ माझा तिच्यामध्ये चालला जातो. आणि मग सारखं बसून बसून माझं पण कमरेचं काम निघतं आणि मला असं वाटतं की ती झोपली आहे तर मी पण झोपून राहावं. म्हणून शूटिंग वगैरे जे आहे ते सर्व साईडला राहतं. घरातली कामं थोडीफार जशी तशी आवरायची आणि परत माऊ उठते तोपर्यंत असं रुटीन चाललेलं असतं. म्हणून जरा टाईम नाही भेटत, पण जसा भेटेल तसा प्रयत्न हाच राहील, मोठे व्लॉग्स बनवायचे आणि तुमच्यासोबत शेअर करायचं. असो, सकाळची सुरुवात झालेली होती इथे आणि धावपळीत का होईना आम्ही कामाला लागलेलो होतो. माऊ इथे थोडीशी झोपलेली होती, तोपर्यंत म्हटलं किचनमधला पसारा आवरून जेवणाचं काम मोडून घेऊया. जेवण डन राहिलं की मग टेन्शन नसतं. आणि इथे जे आहे ना आमचं प्लॅनिंग काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. आज आम्हाला पूर्ण शॉपिंगची लिस्ट करायची होती. कुठून शॉपिंग करायची, कशाप्रकारे सर्व काही लग्नाची तयारी करायची, सर्व आम्ही ठरवणार होतो आज. कारण उद्या माझ्या बहिणीला जायचं होतं, म्हणजे नेक्स्ट डे माझ्या बहिणीला जायचं होतं आणि आज तिचं तिकीट झालेलं होतं. त्यामुळे आम्ही थोडं नर्वस पण होतो, पण प्लॅनिंग महत्त्वाचे होते. कारण एकदा ती तिकडे गेली की मी इकडे आणि मग लग्नाच्या एकदम अगोदर मी तिथे पोहोचेल. त्यामुळे आम्हाला काय घ्यायचं आहे, कसं करायचं आहे, सर्व काही प्लॅनिंग राहून जाईल. आणि तेच करण्यासाठी आम्ही आज ना पटापट कामं आमची आवरून घेणार होतो. सो इथं जेवणामध्ये जे आहे ना आमरस, पुरी आणि बटाट्याची भाजी बनवण्याचा प्लॅन होता. सो बटाट्याची भाजी जी आहे ती मी डन करून घेतली होती. आमरस बनवून जो आहे तो फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून दिलेला होता आणि पुऱ्या फक्त बाकी होत्या तेवढ्या. पण त्याआधी म्हटलं जेवढी भांडी आहेत तेवढी आवरून घेऊया. एकदा माऊ उठली ना की एकजण पूर्ण माऊच्या मागे असतं आणि मग मी बाकीची कामं करते किंवा माझी बहीण करत असते. आजचे दिवस ती आहे तर मला बरीचशी तिची मदत होणार होती. नंतर मलाच माझं रुटीन सेट करून माझी कामं करायची आहेत. आणि आतापर्यंत तर ते रुटीन माझं जरा चाललं आहे हळूहळू रुटीनवर आणायचं. जोपर्यंत तुम्हाला ब्लॉग्स येतील तोपर्यंत मी रुटीनवर येऊन पण गेलेले असेल. असो, बहीण इथे माझी मस्त पुऱ्या लाटायला उभी राहिलेली होती की सर्व तू बनवलं आहे तर मी आता पुऱ्या करून देते तुला. 2 पुऱ्या ते शेकल्या तोपर्यंत फोन आला तिला आणि ती इथून गेली. तर पुऱ्या पण मलाच कराव्या लागल्या पुढे आणि माऊ पण उठलेली होती. सो माऊला मनीषने सांभाळलं आणि मी पुऱ्या केल्या. अशा प्रकारे आमचं रुटीन. लग्नानंतर असं रुटीन चेंज होऊन जातं आणि कॉल आला की कॉलवरच बोलावं लागतं. माझं पण सेम तसंच होतं. सो तिचं असं झाल्यामुळे मग पुढचं जे काही आहे स्वयंपाक तो पण आम्हीच डन करून घेतला. त्यानंतर दुपारच्या वेळेला माऊ पण झोपली होती आणि कामं पण सर्व झाले होते. म्हटलं करायचं काय, तर चला आज बाल्कनी साफ करून घेते. बाल्कनीमध्ये धूर खूप जास्त झाली होती आणि जे प्लांट्स आहेत माझे ते मी पूर्ण खाली उतरवून गेली होती. तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच होतं, पाणी टाकण्यासाठी मनीषला सोपं जायला पाहिजे म्हणून. पण आता मी ते प्लांट जे आहेत ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून दिले जिथं जिथं ते होते आणि पूर्ण बाल्कनी जी आहे ना ती मस्त साफ करून घेतली. आणि आता पावसाळा लागेल सो बाल्कनी सेट राहणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा माझं चालू असतं तिथे बसून मस्त चहा प्यायचा आणि त्यामुळे मला तिथे जी बाल्कनी आहे ना ती पूर्ण क्लीन पाहिजे होती. अशा हिरवळ याच्यात चहा प्यायला इतकं सुंदर वाटतं ना. माझ्या बाल्कनीचा नजाराच काहीतरी वेगळा असतो पावसाळ्यामध्ये आणि मला अशा गोष्टी करायला खूप आवडतं. पण माऊ माहीत नाही यावेळेस मला किती वेळ देते तशा काही गोष्टी करण्यासाठी किंवा स्वतःसाठी टाईम निघतो की नाही निघत ह्यावेळेस काहीही माहीत नाही आहे. पावसाळ्याचं रुटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं. चला, बाल्कनी मस्त अशी क्लीन झालेली होती आणि खूप छान त्यामधून माहिती वाईब्स येत होते बाल्कनीमधून. खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर जे आहे मी माऊसाठी इथे झुला मागवलेला होता. तर झुल्याचं झालं असं की माझ्या डोक्यात होतं पाळणा मागवायचा, पण तो पाळणा काही मला एवढ्या बऱ्यापैकी आवडत नव्हता. प्राईस जी आहे ती ऑलमोस्ट सेमच होती दोघांची. पण हा झुला जो आहे ना तो मी असा विचार केला, माझ्या घरी जे आहे माऊ झोक्यामध्ये झोपत होती आणि झोका आणि हा झुला ऑलमोस्ट सेम आहेत. त्यामुळे म्हटलं तिला यामध्ये जरा कम्फर्टेबल राहील. आणि कृष्णाला घाबरून पण मी पाळणा नाही मागवला, कारण ह्या झोडीमध्येच तो डायरेक्ट बसत होता. सो त्याने पाळण्यासोबत पण काही ना काही त्याच्या करामती केल्याच असत्या. म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे, हा झुला जो आहे तो बेस्ट आहे माझ्यासाठी आणि हाच मला आवडला. मस्त आहे, काही हरकत नाही आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना अशातला काही झुला वगैरे तर तुम्ही हा झुला मागवू शकता. त्याची जी झोडी आहे त्याचीसुद्धा जी क्वालिटी आहे ती एक नंबर आहे. माझा कृष्णा त्यामध्ये बसून गेला म्हणजे विचार करा, खूप स्ट्रॉंग ती झोडी आहे. आणि त्यानंतर हा जो झुला आहे जे काही त्याचं बाकीचं सामान आहे ते सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचं आलेलं आहे. फ्लिपकार्टवरून मी मागवलेलं आहे. लिंक मला भेटली तर मी ॲड करते इथं खाली. बाकी झुला आल्यापासून माझं जे काम आहे ना ते थोडंसं हलकं झालेलं आहे. कारण काय व्हायचं, माऊला मी खाली बेडवर झोपवायची, कृष्णा मस्ती करायचा किंवा येऊन तिला अलगद असं तिची पा घेऊन जायचा किंवा तिला हात लावून जायचा.
त्यामुळे ती उठून जायची आणि मग बाळ एकदा खाली गादीवर झोपलेलं राहिलं की ते उठलं की मग ते नंतर झोपत नाही. पुन्हा माझा 1.5 तास तिच्यामध्ये जायचा आणि मग कामं जी आहेत माझी ती होत नव्हती आणि मी स्वतःसुद्धा परेशान होत होती. कारण तिची झोप पूर्ण होत नव्हती आणि मुलांची झोप पूर्ण नाही झाली की ते क्रँकी होतात, चिडचिड करतात आणि मग त्यामुळे आपण परेशान होतो. सो हे असं माझं रुटीन होतं तेव्हा आणि म्हणून मग मला जी जोडी आहे ना ती खूप महत्त्वाची झालेली होती आणि आत्ता जे आहे माझं काम खूप हलकं झालं. जरी माऊ डिस्टर्ब होऊन उठलीसुद्धा तर तिला हलका असा झोका दिला ना की ती झोपून राहते आणि परत माझे 20 ते 25 मिनटं जी आहेत ती कामं काही ना काही होत असतात. सो मी खूप जास्त हॅप्पी आहे हा झोका मागवल्यामुळे. बाकी जे आहे ना मी ठरवलेलं होतं की काही घ्यायचं नाही आहे पाळणा वगैरे. डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की बाळाला पालथं झोपवायचं बेडवर आपल्याजवळच. पण जी कामं आहेत ना ती होत नाहीत आपली. कितीही आपण ठरवलं ना पण नाही बाळ तसं झोपत आणि त्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे झुला मागवायचा. बाळ काही माझं पलंगावर झोपणार नाही आणि माझा जो मोठं बाळ आहे तो काही तिला झोपू देणार नाही. सो हे अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब.